हॅलो फ्रेंड्स, मी सुजाता किचन कट्टा यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे। तर हिवाळा स्पेशल रेसिपीमध्ये आज आपण पाहणार आहोत मसालेदार वरणफळ। तर वरणफळ आपण नेहमीच बनवतो, तर थोडंसं हिवाळा आहे त्यामुळे काही मसाल्यांचा वापर करून मी हे वरणफळ बनवलं आहे। चला तर मग आता आपण सुरुवात करूयात। तर इथे मी घेतले आहे 2 वाट्या तुरीची डाळ आणि 1 वाटी मुगाची डाळ। आता आपल्याला डाळ कुकरला लावून छान शिजवून घ्यायचे। तर इथे मी डाळ स्वच्छ अशी धुवून घेतली आहे। आता आपण यामध्ये थोडंसं मीठ घालूया, अर्धा चमचा हळद आणि पाणी, आवश्यकतेनुसार पाणी घालायचं आहे आणि कुकरला 3 शिट्ट्या करून डाळ आपल्याला शिजवून घ्यायची आहे। तर आपल्याला आता कणिक मळून घ्यायचे। तर इथे मी 1 वाटी गव्हाचं पीठ घेतलं आहे, त्यामध्ये आपण 2 चमचे बेसन पीठ घालून घेऊया, चवीनुसार मीठ, एक अर्धा चमचा लाल तिखट, पाव चमचा हळद, अर्धा चमचा जिरे, पाव चमचा गरम मसाला। तर ते पहिल्यांदा मिक्स करायचं आहे आणि छान असं घट्टसर कणिक मळायचं। इथे आपल्याला घट्ट पीठ मळायचं थोडंसं। तर मी हे पीठ मळून घेते, त्यानंतरची पुढची कृती तुम्हाला दाखवते। तर अशा प्रकारे इथे घट्टसर पीठ मळून झालं आहे। आता आपण याच्यावर 1 चमचा तेल घालून घेऊयात आणि ह्याला परत छान मळून घेऊयात। तर तेल लावल्यामुळे आपलं पीठ छान सेट होतं। तर अशा प्रकारे तेल लावून सुद्धा हे छान मळून झालं आहे। आता आपण याला 15 ते 20 मिनिटं झाकून ठेवून देऊया, जेणेकरून आपलं पीठ छान सेट होईल। तर अशा प्रकारे हे पीठ छान सेट झालं आहे। आता आपण ह्याला पुन्हा एकदा मळून घेऊया। अशा प्रकारे हा गोळा छान मी मळून घेतला आणि त्यातला हा एक छोटा गोळा काढून घेतलाय। आता आपल्याला ह्याला पीठ लावून छान आपण जशी पोळी लाटतो त्याप्रमाणे पातळ लाटायचं आहे। तर मी हे लाटून घेते पहिल्यांदा। तर अशा प्रकारे इथे मी पोळी लाटून घेतली आहे, पातळ लाटायची, तुम्ही पाहू शकता। आता आपल्याला ह्याला कट करून घ्यायचं आहे। तर एक तर सुरीच्या साहाय्याने किंवा आपला हा शंकरपाळीचा चमचा असतो त्याने ह्याला कट करायचे। तर जरासे मोठे मोठेच काप करायचे, जास्त बारीक करायचे नाही। तर अशा प्रकारे हे छान कट करून झालं आहे। आता आपल्याला काय करायचं आहे, जर कट करून झाल्यानंतर त्याला पेपरवरती काढून घ्यायचं आहे। तर पेपरवर टाकून असं ह्याला सुटसुटीत करून घ्यायचं आहे, जेणेकरून हे छान सुकले जातील, ओलसर होणार नाही, चिकटणार नाही एकमेकांना। तर अशा प्रकारे मी हे एक करून घेतले। आता मी बाकीचे सर्व करते, त्यानंतर तुम्हाला दाखवते। तर अशा प्रकारे इथे डाळ पण छान शिजली आहे, ह्याला आपण घोटून घ्यायचं आहे। हे झालं आहे। आता आपल्याला ह्याला फोडणी करून घ्यायचे। तर मस्तपैकी आपण ह्याला तिखट अशी डाळ बनवणार आहोत। चला आता फोडणी करून घेऊया। तर इथे कढईमध्ये फोडणी करता मी 3 ते 4 टेबलस्पून तेल घालून घेतले आहे। इथे आपलं तेल छान तापलं आहे। आता आपण यामध्ये मोहरी घालून घेऊया, जिरं घालायचं आहे, थोडंसं हिंग घालून घेऊया, कढीपत्ता, छान अशी फोडणी झाली आहे इथे आपली। आता आपण यामध्ये बारीक चिरलेला एक मोठा टोमॅटो मी घेतला आहे, तो घालून घेते। टोमॅटो आपल्याला छान मऊ होईपर्यंत शिजवून घ्यायचा आहे। तर इथे तिखटपणासाठी मी लाल मिरची पावडरचा वापर करणार आहे, तर म्हणून फोडणीमध्ये मी हिरव्या मिरच्या घातल्या नाही। जर का तुम्हाला आवडत असतील तर फोडणीमध्ये हिरव्या मिरच्या तुम्ही घालू शकता। तर इथे आपले टोमॅटो पण सॉफ्ट शिजले गेले आहेत। आता आपण यामध्ये आलं लसूण पेस्ट घालून घेऊयात, त्याला छान परतून घ्यायचे। तर अशा प्रकारे इथे आपली आलं लसूण पेस्ट पण छान परतली गेली आहे टोमॅटो सोबत। आता आपण यामध्ये सुके मसाले घालून घेऊया। आवडीप्रमाणे तुम्ही इथे लाल मिरची पावडरचा वापर करायचा आहे। तर आपण जे कणिक मळलं त्यात पण घातले लाल मिरची पावडर आणि ह्यात पण मी
एक अर्धा चमचा घालून घेतला आहे। नंतर 1 चमचा धना पावडर घालून घ्यायची आहे आणि हळद तर आपण डाळीमध्ये घातलेली शिजताना आणि मीठ देखील घातलंय, त्याच्यामुळे आता ह्यामध्ये मी घालत नाहीये। आता हे आपण छान 1 मिनिट परतून घेऊया। तर मसाले पण आपले इथे छान असे परतले गेले आहे। आता आपण यामध्ये शिजवलेली डाळ घालून घेऊया। त्याचबरोबर आपल्याला यामध्ये पाणी पण घालायचं आहे। तर इथे आपल्याला पाणी जरासं जास्त ठेवायचं आहे, कारण की आपण कणकेचे जे काप करून घेतले ते ह्याच्यामध्ये घालणार आहोत। तर ते व्यवस्थित आपल्याला त्याच्यामध्ये शिजवायचे, 15 ते 20 मिनिटं आपल्याला शिजवायचे। त्यामुळे पाणी थोडंसं जास्त ठेवायचं आहे, ते हळूहळू घट्ट होत राहणार। तर अशा प्रकारे मी ॲडजस्ट करून घेतलं आहे पाणी। जर का आपण एकदा ते काप ह्याच्यामध्ये टाकले तर आपल्याला पाणी घालता येत नाही, त्याच्यामुळे सुरुवातीलाच व्यवस्थित असं पाणी घालून घ्यायचं आहे। आता आपल्याला याला छान अशी एक उकळी येऊन द्यायची आहे। तर अशा प्रकारे इथे आपल्या डाळीला छान उकळी आली आहे। आता आपण याच्यामध्ये अर्धा चमचा गरम मसाला घालून घेऊया। एकदा हे छान मिक्स करायचं आहे। कोथिंबीर घालूया, हिरवीगार अशी भरपूर कोथिंबीर घालायची, छान अशी चव येते त्याची। आपण जेव्हा हे काप घालणार आहोत कणकेचे तेव्हा गॅस फास्ट ठेवायचे, जेणेकरून ते चिकट होणार नाही, एकमेकांना चिटकणार नाही। तर इथे छान अशी उकळी आली आहे। आता आपण यामध्ये काप घालून घेऊया। तर पटापट असे काप सोडून घ्यायचे ह्याच्यामध्ये आणि मिक्स करून घ्यायचं आहे। ते पण मी घालून घेते। तर हे पेपरवरती पसरवून ठेवल्यामुळे छान असे सुट्टेच राहिले, असं चिकट वगैरे काही झाले नाहीये। तर तुम्ही पण असं काप करून झाल्यावरती पेपरवर ठेवा, म्हणजे ते छान असे सुटसुटीत होतील। तर यावर असं थोडं अर्धवट असं झाकण ठेवायचं आहे, जेणेकरून काप आपले लवकर शिजतील। तर इथे 10 मिनिटं होत आली, आपण एकदा झाकण काढून चेक करूया। जर का तिखट मीठ वगैरे काय वाटत असेल तर आत्ताच आपल्याला इथे ॲड करून घ्यायचं आहे। तर अजून तुम्ही पाहू शकता हे व्यवस्थित शिजलं गेलं नाहीये। तर याचबरोबर इथे आपली 10 मिनिटं पण झाले आहेत। तर आपलं छान घट्ट पण झालं आहे वरण आणि मस्तपैकी हे काप जे घातले ते पण छान शिजले गेले आहेत। तर याचबरोबर इथे आपले मसालेदार वरणफळ तयार झालं आहे। आशा करते तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल। जर का तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा। व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।